आमदार प्रज्ञा सातव यांचा विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा। विधिमंडळ सचिवांकडे राजीनाम्याचं पत्र सुपूर्द। थोड्याच वेळात करणार भाजपात प्रवेश। अजित पवारांनी रात्री उशिरा घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। माणिकराव कोकाटे आणि नवाब मलिक प्रकरणावर चर्चा, तर कोकाटेंच्या राजीनाम्यावर फडणवीस ठाम। सूत्रांची माहिती। शासकीय सदनिका गैरव्यवहार प्रकरण, माणिकराव कोकाटेंना भोवलं। दोषी ठरलेल्या कोकाटेंची सर्व खाती काढून मुख्यमंत्र्यांकडून अजित पवारांकडे वर्ग। हायकोर्टाच्या निर्णयानंतर मंत्रिपदाचा फैसला। एकनाथ शिंदेंचं मुंबई महापालिकेचं 10,000 कोटींचं बजेट। प्रत्येक उमेदवाराला 10 कोटी देणार। संजय राऊतांचा मोठा आरोप, शिंदेंनी हे पैसे पालिकेतूनच लुटल्याचा निशाणा। खासदार संजय राऊत आज शरद पवारांची भेट घेणार। मुंबई महापालिकेत आघाडी संदर्भात करणार चर्चा। शरद पवार मुंबईत मवियाला सोडून ठाकरे बंधूंसोबत जाण्याची शक्यता। कोकाटे संकटात सापडल्यानं धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळातील कमबॅकची जोरदार चर्चा। दिल्लीत अमित शहांसोबत खलबतं, तर मतदारसंघातील कामांसंदर्भात भेट घेतल्याचं मुंडेंचं स्पष्टीकरण। महायुतीतील 3 आमदारांना हायकोर्टाचा दणका। सदनिका गैरव्यवहारात कोकाटे दोषी। पोलिसांना शिवीगाळ केल्यानं आमदार कारेमोरेंना 2 वर्षांची शिक्षा, तर सार्वजनिक निधीच्या गैरवापराच्या आरोपात आमदार कुडाळकरांवरही गुन्हा। मुंबईसह पुणे, ठाणे आणि कल्याण डोंबिवलीत ठाकरे बंधूंची युती जवळपास निश्चित। औपचारिक घोषणेकडे लक्ष। येत्या 4 ते 5 दिवसात युतीवर शिक्कामोर्तब होण्याची शिंद। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची आज पुन्हा बैठक। दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये जागा वाटपावर चर्चा होणार। येत्या 2 दिवसात मुंबईतील जागा वाटप अंतिम करण्यावर दोन्ही पक्षांचा भर। भाजपच्या 52 जागांचा प्रस्ताव शिंदे सेनेला अमान्य। आज दोन्ही पक्षांच्या पुन्हा बैठका। सेना 117 जागांवर ठाम असण्याची शक्यता। वॉर्डांसोबत उमेदवारांची निश्चिती होण्याची दाट शक्यता। सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर 2 नराधमांचा बलात्कार। ऋत्विक महापुरे आणि आशिष खांबे या दोन्ही नराधमांना अटक। दोघांनी मुलीचं अपहरण करून मारहाण करत केले अत्याचार। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांचं वृद्धापकाळानं निधन। वयाच्या 101व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। पद्मश्री, महाराष्ट्र भूषण सारख्या पुरस्कारांनी गौरवान्वित। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।